नमस्कार. आवाज माझा तो वाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. टॅक्सी आणि दुचाकी सेवा देणाऱ्या चालकांनी नागरिकांना वेठीस धरू नये. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. 11व्या संस्कृती आर्ट फेस्टिवलचं उद्घाटन पडलं पार. आणि डोंबिवलीतील भाडेकरूंना आमदार संजय केळकर यांचा दिलासा. ओला, उबेर आणि रॅपिडो या ॲप आधारित टॅक्सी दुचाकी सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या चालकांनी आपल्या मागण्यांसाठी संपाचं हत्यार उगारले. या संपाबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाष्य केलं असून संपामुळे सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरू नये असं त्यांनी म्हटलंय. आम्ही ओला, उबेर, रॅपिडोच्या चालकांच्या संपर्कात आहोत. त्यांच्या संपामुळे सामान्य लोकांचे हाल होणं योग्य नाही. राज्य शासनाकडून त्यांना नेमकी कोणत्या बाबत मदत हवी आहे, काय अपेक्षा आहेत हे त्यांनी स्पष्टपणे सांगावं. त्या सर्व बाबींमध्ये राज्य शासन त्यांच्या पाठीस उभे राहील. या संपूर्ण प्रक्रियेत आरटीओचे अधिकारीही चालक संघटनांच्या संपर्कात असून भविष्यात काही अडचणी किंवा प्रश्न उद्भवल्यास ते सोडवण्याची जबाबदारी राज्य शासनाची असेल. तसंच ओला, उबेर, रॅपिडोचे मालक जर चुकीच्या पद्धतीनं वागत असतील, चालकांवर अन्याय करत असतील तर त्यांच्यावरही राज्य शासन योग्य ती कारवाई करेल असा इशारा त्यांनी दिलाय. ओला, उबेर, रॅपिडो ह्या संस्थेनं त्या कंपनीच्या मालकांच्या विरोधामध्ये संपाचा हत्यार उभारलेला आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत आणि त्यांना सांगितलंय की एवढा तुमच्या संपामुळे सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणं हे योग्य नाही. राज्य सरकारकडनं काय काय तुम्हाला मदत हवी आहे किंवा काय काय मदतीची अपेक्षा तुम्ही जर सांगितलं तर राज्य शासन तुमच्या पाठीशी राहील. आमचे आरटीओचे अधिकारी त्यांच्या संपर्कात आहे आणि भविष्यामध्ये अजूनही काही त्यांच्या जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची आहे. परंतु ओला, उबेर, रॅपिडोचे मालक जर वेगळ्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं वागत असेल तर त्यांच्यावरही राज्य सरकार कारवाई करेल. कुठेतरी सरकारला नाही, म्हणूनच आम्ही आता कडक कारवाई करायचं धोरण अवलंबले. सर, गोव्यामध्ये ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक असलेल्या 11व्या संस्कृती आर्ट फेस्टिवलचं उद्घाटन दिमाखात पार पडलं. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत या फेस्टिवलची सुरुवात करण्यात आली. यावेळेला ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील, ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्यासह इतर मान्यवर यावेळेला उपस्थित होते. यंदा फेस्टिवल हा कला संगमाची विठ्ठलवारी या संकल्पनेवर आधारित आहे. ढोल ताशांच्या गजरात आणि टाळ मृदुंगांच्या निनादात विठू माऊलीच्या भक्तिभावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत सदर होणारे मर्दानी खेळ प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत होते. भव्य दिव्य शोभायात्रेस ठाणेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. उबवन तलावाच्या शीतल प्रवाहात आणि विठू माऊलीच्या सानिध्यात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित आनंद भाटे यांच्या सुरेल स्वराने आजची संध्या मंत्रमुग्ध झाली. जणू काही इथेच पंढरी अवतरल्याचा भास होत होता. आपल्या सर्वांचे लाडके दादा उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ फेस्टिवलमध्ये कलादालनाला त्यांचं नाव देत त्यांना आदरांजली वाहण्यात आली. 7 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे ही पितापुत्रांची जोडी शिंदेशाही या कार्यक्रमातून रसिकांची मनं जिंकतील. 8 फेब्रुवारी रोजी बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक शान यांच्या सुमधुर आवाजानं सुरेल संध्या रंगेल. 9 फेब्रुवारी रोजी तारक मेहता फेम कवी आणि अभिनेते शैलेश लोढा यांची काव्य मैफल रंगणार आहे. झालेला आहे. अनेक जे राज्य आहे त्या राज्याची संस्कृती या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. ज्या आर्ट गॅलरीमध्ये आता आपण उभे आहोत त्या आर्ट गॅलरीला दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नाव देण्यात आलेलं आहे. कशा प्रकारे हे संस्कृती आर्ट फेस्टिवल पुढील 4 दिवस या ठिकाणी आपल्याला ठाणेकरांना आनंद मिळणार आहे? शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून गेल्या 14 वर्षापासून हा आर्ट फेस्टिवल आपण चालू केलेला आहे. ठाणे महानगरपालिका आणि संस्कृती आर्ट फेस्टिवल ही एकत्रितपणे संस्था आलेली आहे आणि त्या माध्यमातून देशभरातील विविध कलाकारांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या कलांचं एक व्यासपीठ निर्माण आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि अनेक दिग्गज कलाकार, पद्मश्री, पद्मविभूषण हे अशा प्रकारचे कलावंत येऊन आपली कला सादर करतात. सकाळी 6 वाजता सुद्धा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी 7 नंतर सुद्धा कार्यक्रम, म्हणजे दिवसभराची ही रेलचेल असते. आणि गेल्या अनेक वर्षापासून संस्कृती उपवनच्या ह्या महोत्सवा कधी येतो याची वाट सर्वसामान्य ठाणेकर बघत असतात. मला आनंद या गोष्टीचा आहे की नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर या ठिकाणी आज त्यांच्या हस्तेच या कलादालनाचं, ज्याचं नाव आम्ही अजितदादा पवार यांच्या नावानं दिलेलं आहे, त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि आजपासून 4 दिवस विविध कलाकार या ठिकाणी येणार आहे. प्रसिद्ध सिंगर शान आहे, शैलेश लोढा आहे, त्याचबरोबर 7 तारखेला म्हणजे उद्या शिंदेशाही हा कार्यक्रम आहे, आनंद शिंदे आणि त्यांच्या पूर्ण ग्रुपचा. त्यामुळे
4 दिवसाचं जल्लोषाचं वातावरण असतो. 1 लाख लोक दर दिवसाला या ठिकाणी येत असतात आणि आपली कला सादर करत असतात. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ठाणेकरांनाच नव्हे तर आसपासच्या परिसरातील जनतेला सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आनंद या ठिकाणी आढळून मिळतो. सर, उपमुख्यमंत्री डोंबिवली पूर्वेतील धोकादायक इमारतीचा रखडलेला पुनर्विकास आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला असून येथील भाडेकरू कुटुंबियांना दिलासा मिळालाय. आज जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात भाडेकरूंनी उपस्थित राहून कृतज्ञता व्यक्त केली. आमदार संजय केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद हा कार्यक्रम भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात झाला. यावेळेला या भाडेकरूंनी केळकर यांचे आभार मानले. डोंबिवली पूर्वेतील गणेश स्मृती या धोकादायक इमारतीतील ही 24 कुटुंब गेली अनेक वर्ष डोक्यावर टांगती तलवार घेऊन राहत होते. भाडेकरू असल्यानं त्यांना भोगवटा प्रमाणपत्र मिळत नव्हतं. त्यामुळे इमारतीचा पुनर्विकास रखडल्यानं त्यांनी ठाण्यात आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली. या प्रकरणी केळकर यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधून अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू केला होता. अखेर या कुटुंबाला भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानं त्यांचा हक्क अबाधित झालाय. तसंच पुनर्विकासाचाही मार्ग मोकळा झाला असून आज या कुटुंबियांनी ठाण्यात येऊन केळकर यांचे आभार मानले. जनसेवकाचा जनसंवाद या 84व्या उपक्रमात केळकर यांनी ठाणे महापालिकेतील विविध विभागातील कंत्राटदारांनाही बोलावलं होतं. त्यांच्याकडे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. कधी उशिरानं तर कधी वेतनच मिळत नसल्याचं कामगारांनी सांगितलं. एक कंत्राटदार बदलला की दुसरा कंत्राटदार येतो. या दरम्यान केलेल्या कामाचं वेतनही मिळत नसल्याचं कामगारांचं म्हणणं आहे. या तक्रारीबाबत केळकर यांनी उपस्थित कंत्राटदारांना सक्त सूचना देत काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही दिलाय. या उपक्रमात केलेल्या कामाची थकलेली बिलं, विकासकाकडून फसवणूक इत्यादी निवेदनं प्राप्त झाली आहेत. यावर तातडीनं संबंधितांशी फोनवर चर्चा करून तक्रारदारांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर काही तक्रारींबाबत पाठपुरावा करून त्या तडीस नेणार असल्याचं केळकर म्हणाले. ठाणे महानगरपालिका हद्दीत पाणी बिल थकबाकीदारांवर पालिकेनं कडक कारवाई सुरू केली असून गेल्या 15 दिवसात दिनांक 20 जानेवारी ते 5 फेब्रुवारी प्रभाग समितीनिहाय मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान तब्बल 9,88,14,345 रुपयांची वसुली करण्यात आली आहे. या कारवाईत पाणीपुरवठा विभागानं थकबाकीदारांवर नळसंयोजन खंडित करणं, नोटिसा देणं, पंप जप्त करणं आणि पंप रूम सील करणं अशा कठोर उपाययोजना राबवण्यात येत आहेत. पालिका आयुक्त सौरभराव यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबवण्यात येत असून ती सुरूच राहणार असल्याचं पाणीपुरवठा विभागानं नमूद केलं. या कारवाईत दिवा इथे 313 नळसंयोजन खंडित करण्यात आली, 21 पंप जप्त तर 34 पंप रूम सील करण्यात आले असून 324 जणांना नोटिसा बजावण्यात आल्यात. कळवा प्रभाग समितीत 70 नळसंयोजनं खंडित करण्यात आली. लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीत 134 नळसंयोजनं खंडित करून एकूण 600 जणांना नोटीस बजावण्यात आल्यात. मुंब्रा प्रभाग समितीत 236 नळसंयोजनं खंडित केली आहेत. 181 पंप जप्त करून 41 पंप सील करण्यात आली असून 3,736 जणांना नोटिसा बजावण्यात आल्यात. नौबडा कोपरी प्रभाग समिती हद्दीत 245 नळसंयोजनं खंडित करून 370 जणांना नोटिसा बजावण्यात आल्यात. उथळचा प्रभाग समिती हद्दीत 71 नळसंयोजनं खंडित करण्यात आली आहेत. वर्तकनगर प्रभाग समितीत 4 नळसंयोजनं खंडित करून 26 जणांना नोटिसा बजावण्यात आल्यात. तर बागळे प्रभाग समितीत 1 नळसंयोजन खंडित करण्यात आले. एकूण 1,074 नळसंयोजन खंडित करण्यात आली आहेत. तर 202 पंप जप्त, 75 पंप रूम सील करण्यात आली असून एकूण 5,056 जणांना नोटिसा बजावण्यात आल्यात. 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावं यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर वाहतूक विभागाकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षेच्या दिवशी उशीर होणं, वाहन बिघाड, वाहतूक कोंडी इत्यादी कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला वाहतूक पोलीस आता सज्ज झालेत. त्यानुसार रस्त्यांवर 54 रायडर्स तैनात केले असून ट्रॅफिक कंट्रोल व्हॉट्सॲप क्रमांक आणि ट्रॅफिक कंट्रोल हेल्पलाईनसह 18 वाहतूक युनिटमध्ये संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले. तरी परीक्षेला पोहोचण्यास रस्त्यावर अडचणी उद्भवल्यास वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क करावा असं आवाहन वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केलंय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अनुक्रमे 10 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. या परीक्षांकरता ठाणे पोलीस आयुक्तालयातील 1 ते 5 परिमंडळात इयत्ता 12वीची एकूण 126 केंद्र तर इयत्ता 10वीची एकूण 223 केंद्र आहेत. या परीक्षा केंद्रांवर परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर कोणत्याही कारणामुळे अडचण उद्भवल्यास 54 रायडर्स सज्ज ठेवण्यात आले. त्याकरता विद्यार्थी अथवा पालकांनी वाहतूक विभागाच्या ट्रॅफिक कंट्रोल हेल्पलाईन आणि
ट्रॅफिक कंट्रोल व्हॉट्सॲप क्रमांक आणि 18 वाहतूक युनिटमध्ये हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध केलेत. शिवाय नियंत्रण कक्षातही 3 वाहनं तैनात असणार आहेत. परीक्षा काळातील रस्त्यांवर अडचणी संबंधित माहिती मिळताच वाहतूक पोलिसांकडून तातडीनं घटनास्थळी पोहोचून वाहतुकीतील अडथळे दूर करतील. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी मदत केली जाणार आहे. ही सुविधा केवळ परीक्षा कालावधीसाठी उपलब्ध आहे. परीक्षा कालावधीत पालकांनी तसंच नागरिकांनीही या उपक्रमाला सहकार्य करावं असं आवाहन वाहतूक विभागाच्या वतीनं उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केलंय. मागच्या वर्षी आपलं पहिलं वर्ष होतं या उपक्रमासाठी. ठाणे आयुक्तालयात बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे प्रोजेक्ट चालू आहेत. मेट्रो असेल, समृद्धी महामार्ग असेल, मर्जिंगचं काम असेल, विविध ब्रिजेस बंद केलेले आहेत, त्याचं डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. तर या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला वाहतूक कोंडीचा सामोरे जावं लागतं. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी आपण पूर्ण क्षमतेने आपला एक्स्ट्रा मॅनपॉवरही आपण टाकत आहोत. तरी पण त्याच्यासाठी स्पेशलाइज एक 54 रायडर्सची नेमणूक आपण केलेली आहे की प्रत्येक विभागात 3 रायडर्स जे असतील त्यांना आपण अलर्ट मोडवर परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी ठेवलेला आहे. ज्याच्यात कॉल येतील आणि त्याच्यात संबंधित विद्यार्थी किंवा पालक त्याचं लोकेशन शेअर करतील, लाईव्ह लोकेशन. त्या लाईव्ह लोकेशनवर आपले अंमलदार अधिकारी पोहोचतील आणि त्याला तिथनं त्याच्या परीक्षा केंद्रापर्यंत सुरक्षित आणि वेळेत पोहोचवतील. किती रायडर्स 54 रायडर्स आहेत. 18 वाहतूक विभागामधले 54 रायडर्सची आपण नेमणूक केली. गरज भासल्यास तसंही आपण त्याची नेमणूक करण्याचा विचार आहोत, पण आपल्याकडे महिला अंमलदार त्या संख्येने नाहीत. त्याच्यामुळे थोडस ते होईल की नाही याच्याबाबत साशंक नाही. सर, अवजड वाहनांसाठी काय? अवजड वाहनांसाठी आपण स्ट्रिक्टली त्यावेळेस पीक पिरियड्स मध्ये त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत. आज जर आलेच तर त्यांच्यावर त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हे ठाणे आयुक्तालयापर्यंत आहे की फक्त ठाणे सिटीला? पूर्ण ठाणे आयुक्तालयात म्हणजे ठाणा, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, इव्हन भिवंडी. काय आव्हान कराल विद्यार्थ्यांना आवाहन करेल की आपण वेळेत घरातनं निघा आणि वेळेत पोहोचा. रस्त्यामध्ये जाताना पहिले गुगल मॅप्स वर एकदा आपण आपलं त्याच्यावर घराच्या बाहेर पडताना गुगल मॅप्स बघून त्याच्यानुसार आपण आपला कालावधी जो आहे पोहोचण्याचा तो ठरवावा आणि त्यानुसार कारवाई करावी. ठीक आहे. ठाणे पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र केली असून काल 2 ठिकाणी खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी छापा टाकून हेरोईन विक्री करण्यासाठी आलेल्या आंतरराष्ट्रीय टोळीतील 3 जणांना बेड्या ठोकून सुमारे 14 कोटी रुपये किमतीचे 4 किलो 24 ग्रॅम हेरोईन जप्त केले. फरदीन मुल्ला आणि अहमद खान महाडिक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. घोडबंदर मार्गावरील गायमुख इथे एक जण अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांना समजली होती. पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकून फरदीन मुल्ला याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 6 कोटी 86 लाख रुपये किमतीचे 2 किलो 288 ग्रॅम हेरोईन जप्त करण्यात आलं असून कासारवडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दुसऱ्या गुन्ह्यात शिळफाटा येथील अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आरोपी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे विभागाच्या पोलिसांना समजली होती. पोलिसांनी सापळा रचून तलत सय्यद याला ताब्यात घेतला असता त्याच्याकडे 6 कोटी 94 लाख रुपये किमतीचे 1 किलो 736 ग्रॅम हेरोईन जप्त करण्यात आले. त्याच्या माहितीनुसार त्याचा दुसरा साथीदार अहमद खान महाडिक याला अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.